श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती होण्याची इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात। अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरीही चालणार आहे। आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे। दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे। तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे। ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। जास्वंदीचे लाल फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा, कारण त्यांना जास्वंदीचे लाल फूल अतिशय प्रिय आहे।
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. कुंडलीमध्ये जर मंगळाचा अशुभ प्रभाव असेल तर लग्नामध्ये विलंब, तसेच अनेक समस्यांना सुद्धा सामोरं हे जावं लागतं. आणि जर आपल्याला आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह बलवान करायचा असेल तर घरामध्ये लाल जास्वंदीचे झाड लावणं अतिशय शुभ मानलं जातं. तसेच लाल जास्वंदीच्या फुलाचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा आवर्जून केला जातो. सूर्यदेवाला जल अर्पण करताना आवर्जून आपल्याला लाल जास्वंदीचं फूलसुद्धा अर्पण करायचं. असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते. त्याचबरोबर व्यक्तीची करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याचं गंध हे तयार करून घ्या. आणि त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे. अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा, व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर व्यवसाय प्रगती लिहा, किंवा तुम्हाला विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा. अशा रीतीने अगदी थोडक्यात तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा जी आहेत त्या जास्वंदीच्या पानावर लिहायच्या आहेत. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे. आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची एक जोडीसुद्धा घ्यायची आहे. ही जोडी जी आहे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची. आपल्या मनातली इच्छा बोलायची, जी आपण त्या पानावर लिहिलेली आहे तीच इच्छा आपल्याला पुन्हा बोलायची आहे. आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर ही दुर्वाची जोडी लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला ही दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायच्यात. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचे. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार त्यावेळा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करायचा. जसं की तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ती इच्छापूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे इच्छा लिहिलेलं पान, त्याचबरोबर जी 21 दुर्वांची जोडी आपण अर्पण केलेली आहे ती, आणि त्या प्लेटवर जे तांदूळ आहेत त्याच्यातले 21 तांदळाचे दाणे, ह्या 3 वस्तू घेऊन जायचे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्ही गोडाचा नैवेद्य घेऊन गेलेला असेल तो अर्पण करायचा आणि त्यानंतर हे इच्छा लिहिलेलं पान त्याच्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान आणि जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची. त्याचबरोबर जे 21 तांदळाचे दाणे आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने गणेश तत्व हे जागृत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं. गणपती बाप्पाच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.